नागपुरातील घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही असं आरएसएस कडून स्पष्ट करण्यात आलं। आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं संघाने म्हटलंय। कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विहिपचे संघाने कान टोचलेले आहे। It was just briefing for बैठक only. एक सवाल मुझे भी आपसे पूछना था सर, जो नागपुर में हो रहा है और जो हम वायलेंस देख रहे हैं, आई वांट टू नो हाउ इम्पोर्टेंट इट इज़ बिकॉज इट हैपेंड अ फ्यू मीटर्स अवे फ्रॉम द हेडक्वार्टर्स ऑफ द आरएसएस. इज औरंगजेब relevant today? And the Chief Minister of Maharashtra also said that this was a pre-planned attack. And right now we've also have the police also investigating this. What is your take? What is the RSS take on this? Because it was led by the VHP there. What do you think is the RSS take on this? See, any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. Okay. ಸೊ ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭೋಜನವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸೋಣ. औरंगजेबाच्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत काय? आत्ता हा जो मुद्दा चर्चेत आणला गेला आणि त्यावरून वादविवाद, विरोधक, सत्ताधारी हे सगळं जे बघायला मिळतंय, नागपुरामध्ये जी हिंसक घटना घडली ते बघायला मिळतंय, त्या संदर्भात त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की औरंगजेब हा मुद्दा आत्ता अजिबात गरजेचा नाही, रिलेव्हंट नाही, म्हणजे या काळातला धरून नाही, या परिस्थितीला धरून नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि योग्य तो कारवाई पोलीस करतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. संघानं विहिपचे कान टोचलेले आहेत. राज्यव्यापी आंदोलन 17 तारखेला विहिप आणि बजरंग दलानं आयोजित केलेलं होतं आणि हे राज्यव्यापी आंदोलन सुरू असताना नागपुरामध्ये एक अशी घटना घडली की दुसऱ्या बाजूच्या समाजानं पोलीस ठाण्यासमोर जाऊन घोषणाबाजी केली, औरंगजेबाच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर नागपुरात रणकंदन झालं असं सांगितलं जात आहे. सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विहिपचे कान टोचलेले आहेत. कुठल्याही हिंसाचाराला आम्ही समर्थन करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, असं आहे की हिंसाचाराला या देशावर प्रेम करणारा कोणीही समर्थन करणार नाही. विश्व हिंदू परिषदनी शांततेने आंदोलन केल्यानंतर ज्या पद्धतीने या देशामध्ये औरंगजेबाची वकिली करण्यासाठी काही लोक पुढे येतात, आता हे आश्चर्यजनक आहे. शेवटी औरंगजेबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक धर्मीय दृष्टिकोन नाही आहे. आपण रावणही पेटवतो तेव्हा रावण तर प्रकांड ब्राह्मण होता, पंडित होता, पण त्याच्या आचरण, त्याची कृती, त्याची दृष्टबुद्धी, त्याची दृष्ट नीती, त्याची क्रूर वागणूक, यातून आपण त्यांना दरवर्षी पेटवतो आणि हा संदेश देतो की असं कुणी वागू नका. पण औरंगजेब हा विषयच आता रिलेव्हंट नव्हता असं ते म्हणतायत. हा बरोबर आहे ना. अबू आझमींनी हा विषय काढायला नको होता. आता अबू आझमींनी ज्या पद्धतीने तो विषय काढला तेव्हा औरंगजेबाचा विषय आता रिलेव्हंट असल्याचं कारण नव्हतं. छावा चित्रपट चालू होता आणि त्या चित्रपटातून लोक बाहेर निघत असताना तो औरंगजेबाचा सैतानी चेहरा बघत होते. 40 दिवस कशा पद्धतीने त्यांनी शेवटी छावा म्हणजे आमच्या शंभूराजाला त्रास दिला आणि अशा वातावरणामध्ये तो चांगला प्रशासक होता, अशा पद्धतीचं वक्तव्य हे रिलेव्हंट कुठं होतं? नव्हतंच रिलेव्हंट. संघ तेच म्हणतोय की कशाला तुम्ही आदित्य गोटायचं काम करतात अबू आझमीजी.
कशाला हे काम करता तुम्ही? औरंग्या हा सैतान होता, हैवान होता, सर्वांनाच माहिती आहे. सुधीर आणि हा भाऊ, पण- धर्मीय अभिनिवेश नाहीये. हो, पण सुधीर भाऊ, त्यांच्या पाठोपाठ त्यांनी केलेल्या वक्तव्या पाठोपाठ सत्ताधारी आणि विरोधकांमधले सुद्धा काही असे नेते, ते सत्ताधाऱ्यांमधले तर काही मंत्री असे होते ज्यांनी हवा देणारी वक्तव्य केली या मुद्द्याला. ती करू नये देवेंद्रजींनी सुद्धा विधानसभेत आवाहन केलं. हम्म. प्रश्नच कुठे उपस्थित होतो? असा आहे की कृती करणारा हा औरंग्याच्या बाजूचा असेल की कृती करणारा औरंग्याच्या विरोधातल्या बाजूचा असेल. आपल्याला शांतता आणि आपल्या देशामध्ये कुठेही द्वेषाचा विषवृक्ष वाढणार नाही याची काळजी घ्यायची असते. पण याचा अर्थ असा नव्हे की सत्याची कास सोडायची. नक्की. सुधीर भाऊ, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलं हिंसाचाराचं कोणीही समर्थन करणार नाही, हिंसाचाराचा निषेधच आहे. आणि ज्यांनी या गोष्टीला भडकवण्यासाठी वक्तव्य केली त्या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली आहे.